Audio Jungle. महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, खासदार श्रीकांत शिंदे, मंत्री संजय राठोड, युवासेना कार्याध्यक्ष पूर्वेश भाई सरनाईक यांच्या आदेशानुसार आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर युवासेना शिंदे गट पदाधिकाऱ्यांनी संघटन बळकटीसाठी हालचालींना वेग दिला आहे. येत्या 29 मार्च रोजी अमरावती येथे पश्चिम विदर्भ युवा सेनेची आढावा बैठक आयोजित करण्यात आली आहे. तसेच 18 एप्रिल रोजी मुंबई येथील वरळी डोम येथे राज्यव्यापी कार्यकर्ता मेळावा आयोजित करण्यात येणार आहे. ही माहिती देताना पदाधिकाऱ्यांनी सांगितले की संघटन मजबूत करणे, पक्षबांधणी वाढविणे आणि गावोगावी शिवसेनेचे विचार पोहोचवण्यासाठी प्रत्येक तालुक्यात आढावा बैठका घेण्याचे काम सुरू आहे. याच पार्श्वभूमीवर दिनांक 18 मार्च रोजी दुपारी बाबुळगाव येथील विश्रामगृहातही आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते, ज्यामध्ये स्थानिक पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी सहभाग घेत आगामी निवडणुकांसाठी रणनीतींवर चर्चा केली. यावेळी युवा सेनेचे लोकसभा अध्यक्ष ॲडव्होकेट विशाल गणात्रा, युवा सेनेचे राळेगाव विधानसभा अध्यक्ष योगेश ठाकरे, युवा सेना जिल्हा प्रमुख प्रद्युमन जवडेकर, उपजिल्हा प्रमुख सचिन महल्ले, तालुका प्रमुख सुधीर कडुकार, शहर प्रमुख नईम खान, बाबुळगाव युवा सेना तालुका प्रमुख नितीन महालगावे, दिलीप वाघमारे यांच्यासह आदी पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. माननीय मंत्री महोदय संजय भाऊ राठोड यांच्या आदेशाने, यांच्या मार्गदर्शनात संपूर्ण शिवसेनेचे प्रमुख पदाधिकारी यांच्या मार्गदर्शनाने आम्ही प्रत्येक तालुक्यात जात आहे. आज आम्ही रालेगाव, बाबुळगाव आणि कलम हे केलं. काल आम्ही दारवा, नेर आणि यवतमाळचे तालुका केलेले आहे आणि येणाऱ्या 29 मार्चला अमरावती येथे पश्चिम विदर्भाच्या युवा सेनेचा आढावा बैठक होणार आहे. तिथे सुद्धा सन्माननीय कार्याध्यक्ष पूर्वेश सरनाईक येणार आहे आणि सन्माननीय पालकमंत्री संजय भाऊ राठोड यांच्या निर्देशाने, यांच्या मार्गदर्शनात हे पूर्ण 16 तालुक्याचा दौरा आमचा सुरू आहे. Audio Jungle.